नमस्कार. मी अलका. माझ्या मोरंबा या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजची माझी रेसिपी आहे मेथीचे वडे. सध्या बाजारात हिरवीगार मेथी छान येते आहे आणि हे मेथीचे वडे ही रेसिपी खूप वेगळी आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे वडे करत असतो, पण हे वडे खूपच वेगळे आहेत. मेथीपासून केलेले आहेत, पण वेगळे आहेत. मेथी ही प्रकृतीला अतिशय थंडीच्या दिवसात खायला अतिशय उपयुक्त आहे. तर हे वडे कसे करायचे? अतिशय खायला क्रिस्पी, टेस्टी आणि तिखट असे लागतात आणि सगळ्यांना आवडतील असे आहेत. तर बघूया मेथीचे वडे कसे काय करायचे. प्रथम आपल्याला मेथी लागणार आहे. ही प्रथम धुवून घेऊन मग जाडसर चिरलेली आहे. नंतर लागणार आहे बेसन. एक अर्धा कप बेसन आहे. जाडे पोहे हे धुवून घ्यायचे आणि थोडेसे हडकून, म्हणजे पाणी नाही राहू दिलं पाहिजे, असे घ्यायचे धुवून. मग मी घेईन भाजलेले तीळ, हा उभा चिरलेला कांदा, नंतर हे पनीर घेतलं आहे. ते पनीर कुस्करून किंवा किसून कसंही घेऊ शकता तुम्ही. नंतर इकडे लागणार आहे तेल. ते थोडंसं आपल्याला वड्यांमध्ये घालायला मोहन म्हणून लागणार आहे. मग हे टाकायला लागणार आहेत मसाले. लाल तिखट लागणार आहे, धने जिरे पावडर, हळद, साखर आणि चवीप्रमाणे मीठ. नंतर आपल्याला लागणार आहे हे 3 पदार्थ आहेत. हे आहे बडीशोप 1 चमचा घेतली आहे, 1 चमचा धने घेतले आहेत, आलं अर्धा इंच आणि लसूण लागणार आहे. हे चारही पदार्थ आणि मिरची पण लागणार आहे. हे चारही पाचही पदार्थ आपल्याला मिक्सरमधनं जाडसर दळून घ्यायचं आहे. हे दळलेलं तयार आहे. आता चालू. बघा, पहिले धुतलेले पोहे घ्यायचे. त्याच्यामध्ये पाणी नाही अजिबात राहू द्यायचे. मग उभा चिरलेला कांदा तो टाकायचा आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. हे ना पोहे जरा कुस्करून घ्यायचे, नंतर होतील ते. तर ही सगळी मेथी पाणी नाही याच्यामध्ये वाळवून चिरलेली आहे, धुवून वाळवून चिरलेली आहे. ही मेथी टाकायची आहे. मग हे जरा चुरून घ्यायचं सगळं. हे बघा, आलं लसूण मिरची हे सगळं वाटण वाटलं होतं ना, धने बडीशोप हे सगळं टाकून घ्यायचं आहे. आधी थोडंसं चुरून घेतलं होतं कांदा आणि मेथी. आता हे सगळे पावडर मसाले म्हणजे हळद, तिखट, धने जिरे पावडर, साखर आणि मीठ हे मापाने घेतलं आहे मी. हे सगळं टाकायचं याच्यामध्ये. हे टाकून घेते. हे परत थोडंसं चुरून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटेल, कारण ह्याच्यामध्ये एकही थेंब आपण पाणी घातलेलं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये पनीर आपल्याला किसून किंवा चुरून घेतलं आहे ते टाकायचं आहे. ते परत आपल्याला हलवून घ्यायचं. तर थोडं थोडं पाणी सुटायला लागलं, खूप पाणी नाही हे करायचं. आता टाकायचे तीळ. हे बघा, भाजलेले तीळ आहेत, ते टाकून घ्यायचे. परत मिक्स करायचं आहे. जरा असं ओलसर वाटलं की मग अर्धा कप मी बेसन घेतलं आहे ते घालायचं आणि मग थोडंसं मोहन लागेल ह्याच्यात. ते मोहन आधी घालून घेते. हे बघा, 2-1 चमचे मोहन. आता बेसन घालते. 1 बाउल बेसन आहे. आधी थोडं घालते, असं वाटलं आपल्याला की ते जास्त वळता येईल असं नाही आहे, तर त्याप्रमाणे मग घालायचं बेसन आणखी. आणि बघा, मेथी आणि सगळा मसाला जे सांगितलं होते पदार्थ ते सगळे मिक्स करून छान ओलसर झालं आहे. त्याचे आता छोटे छोटे हाताला तेल लावायचं आणि छोटे छोटे वडे करून घ्यायचे. छोटे आणि हलक्या हाताने वळायचे, खूप असं गच्च नाही वळायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान फुलतात. अजिबात त्याला रवा बिवा अशी लावायची गरज नाही आहे. हे बघा, अशा तऱ्हेने करून घ्यायचे सगळे.
हां, हे बघा झालेत 12 झालेत टोटल. हा शेवटचा ठेवते आता. हे आहे ना मी डीप फ्राय करणार आहे, पण तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तुम्हाला आवडेल तर शॅलो फ्राय करा. मी डीप फ्राय करून घेणार आहे. हे बघा तेल मध्यम तापवलं आहे. खूप गरम नाही करायचं, नाही तर मग आतून होत नाहीत. आता मध्यम गॅसवरच तळायचे ते. 4-4 टाकून घेते. काय थोडा मोठा करते मध्यम. हे सगळे तळून घेते. हे बघा झालेत, काढून घेते आता. कलर किती छान आलाय बघा. आता दुसरे टाकून घेऊया आपण. थोडा मोठा करायचा गॅस. कुरकुरीत झालेले आहेत. हे बघा छान तळून झाले. आम्ही सगळे त्याच्यामध्ये काढून घेते. कसे कुरकुरीत छान झालेत बघा सारखे. हे बघा एकदम कुरकुरीत आणि झणझणीत असे मेथी वडे तयार आहेत. बघा कसे दिसत आहेत, छान कुरकुरीत तर दिसतातच आहेत. खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. करून बघा नक्की. आज मी मेथी वडे केले, तर अशी वेगळी रेसिपी आहे. मेथी गोटे करतो आपण किंवा मेथीची भजी करतो, त्याच्यापेक्षा थोडंसं व्हेरिएशन करून मी केलेलं आहे. बघा आवडते का? दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे आणि टेस्टी पण लागणारच आहे, कारण व्यवस्थित त्याच्यात मसालामध्ये गेलेला आहे, पनीर घातलेलं आहे. आणि सकाळी ब्रेकफास्टला वापरू शकता किंवा जेवायच्या वेळेला समजा आपल्याला घाईघाई आहे आणि मेथी तयार आहे अशा वेळेला कडे करू शकता. वरण भाताबरोबर पण खाऊ शकता. टी टाईमला पण तुम्ही स्नॅक्स म्हणून वापरू शकता. अशा वेगवेगळ्या वेळेला त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. तर असे हे मेथीचे वडे. कशी काय वाटली रेसिपी? नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि करून बघा नक्की. आणि माझ्या रेसिपीला नेहमीच शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा त्याला. आणि धन्यवाद.